नमस्कार मित्रांनो, श्रीनाथ साहेब यात्रेनिमित्त मौजे हिंगणघाटे तालुका खानापूर जिल्हा सांगली दिनांक 22 मार्च 2026 रोजी दुसरा बैल मैदानाचं आयोजन आहे. तर त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपण आज मौजे हिंगणघाटे या ठिकाणी आलेलो आहे. तर मित्रांनो, 22 मार्च रोजीचे श्रीनाथ यात्रेनिमित्त मैदान होणार आहे त्याबद्दल आपल्यासोबत आयोजक मंडळी बोलत आहे. नमस्कार, बोला. नमस्कार. श्रीनाथ यात्रेनिमित्त 22 तारखेला 22/3/2026 रोजी श्रीनाथ यात्रेनिमित्त बैलगाडा मैदानाचे आयोजन केलेलं आहे. तर या यात्रेनिमित्त किंग मेकर अमोलदादा बाबर या नावाने आपण स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे. किंग मेकर केसरी असे यासाठी आपण नामोल्लेख केलेला आहे. तरी या मैदानासाठी आपल्या परिसरातील पंचक्रोशीतील आणि जिल्ह्यातील महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा शौकीनांनी आमच्या मैदानाला भेट द्यावी, बैलगाड्या नोंद करावी आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यावा, जेणेकरून हे आमचे पहिलेच पर्व आहे आणि हे आम्हाला इथून पुढं कंटिन्यू चालू ठेवायचे आहे. त्यासाठी आम्हालाही चांगले प्रोत्साहन मिळेल आणि इथून पुढे चांगले मैदान भरवण्यासाठी तुमचे योगदान आम्हाला चांगले मिळावे ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्यानंतर हे मैदान भरवण्यासाठी श्रीनाथ यात्रा कमिटीसाठी रविराज ज्वेलर्स आणि प्रदीप भैया युवा मंच यांनी चांगले योगदान दिलेले आहे. तरी गावातील उद्योजकांनी चांगल्या प्रकारे बक्षीस देऊन सुद्धा यात्रा कमिटीला सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल आयोजकांचे आणि बक्षीस देणाऱ्या उद्योजकांचेही मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. प्रथम आपला परिचय द्या. मी रमेश शिवाजी मोहिते, हिंगणघाटे. आमच्या हिंगणघाटे श्रीनाथ साहेबाच्या यात्रेच्या निमित्तानं हिंगणघाटे गावामध्ये मधने वस्ती येथे बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे श्रीनाथ यात्रेच्या निमित्तानं. तरी तमाम या पंचकृषीतील तसेच इतर जिल्ह्यातील सर्व बैलगाडा शर्यतिकांना आमची नम्रतेची विनंती आहे की इथं उत्कृष्ट प्रकारचं बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. तरी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा शर्यती प्रेमींना माझं विनम्र आव्हान आहे की आमच्या गावी आपण बहुसंख्येनं नाव नोंदणी करून या बैलगाडी शर्यतीची शोभा वाढवावी. या बैलगाडी शर्यतीसाठी आम्ही शासकीय परवानगी घेतलेली आहे. आपण हे जे मैदान आयोजित केलेलं आहे या मैदानाचे आपण अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य तसेच अखिल भारतीय बैलगाडी संघटना खानापूर तालुका यांच्या नियमांची अधीन राहून हे मैदान आपण पार पाडणार आहात का? हो, यस. आम्ही सर्व नियमांचं पालन केलेलं आहे. आम्ही त्या प्रकारचे परवानगी सुद्धा पोलीस स्टेशनची घेतलेली आहे. या शर्यतीस कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही याची यात्रा कमिटीनं पूर्णपणे दक्षता घेतलेली आहे. आपण या ज्या मैदानावरील जी फाटी आहे या फाटीमधील 2 तासामधील अंतर हे किती सर्वसाधारणपणे किती फूट आहे? या 2 तासामधील अंतर 13.5 फुटापर्यंत आहे. त्यापेक्षाही थोडंफार कधी 14 फुटापर्यंत सुद्धा आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची बैलगाडी शर्यतिकांना अडचण येणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे. आणि या मैदानातील सुट्टीच्या रेषेपासून निकाल रेषेपर्यंत अंतर किती फूट आहे? हे टोटल अंतर या बैलगाडी शर्यतीचं 850 फुटापर्यंत आहे. आणि या 850 फुटापर्यंत बैलगाडी शर्यतींना आपल्या बैलांची धावपट्टी आखण्यात आलेली आहे. म्हणजे टोटल 850 फूट सुट्टी रेषा ते निकाल रेषा एवढं अंतर आहे. 2 तासामधील अंतर 13.5 ते 14 फूट आहे. हो. आणि या मैदानच्या आजूबाजूला कुठं विहीर, नदी, नाला किंवा ओढा म्हणजे जेणेकरून बैलांना दुर्घटना होईल अशी कोणती गोष्ट आहे का या बाजूला, नदी किंवा विहीर, नाला असं काही आहे का? या प्रकारची सर्व प्रकारची काळजी आमच्या यात्रा कमिटीने घेतलेली आहे. हे मैदान अशा ठिकाणी आयोजित केलेलं आहे की या ठिकाणी कोणताही ओढा, नाला किंवा विहीर अशा प्रकारचं कोणतीही बैलाला इजा होईल अशा प्रकारची कोणतीही इथं परिस्थिती नाहीये. याची दक्षता घेऊनच आम्ही परवानगी घेतलेली आहे. याची सर्व बैलगाडी शर्यतिकांनी याची पूर्ण दक्षता घ्यावी. सदर मैदानात बक्षिसांचा क्रम कशा प्रकारे? प्रथम बक्षीस 51 आहे, दुसरं 41, तिसरं 31, चौथं 21,
5वा 11, 6वं 7 आणि 7वं 7 आहे. असं 7 बक्षीस आहेत. क्वार्टर फायनल. क्वार्टर फायनलला प्रत्येकी 2-2 हजार रुपये आहेत आणि प्रत्येकी एक ढाल आहे. या मैदानची ऑनलाईन नोंद सुरू झाली का? आज सकाळपासून नोंद सुरू झालेली आहे. 20 ते 25 गाड्यांची नोंद झालेली आहे. ऑनलाईन नोंदीसाठी शेवटचा दिनांक काय असणार आहे? ऑनलाईन नोंदणीसाठी शेवटचे 21 मार्च संध्याकाळी 8 वाजेपर्यंत नोंद राहील. आणि लाईव्ह मैदानचे जे लाईव्ह लॉट आहेत ते आदल्या दिवशी निघणार आहेत की मैदान? आदल्या दिवशी 9 वाजता ते लाईव्ह लॉट कोणत्या चॅनल वरती निघणार आहे? S7 लाईव्ह वरती. सदर मैदानात समालोचक म्हणून कोण काम करणार आहे? विजय यादव रामापूरकर, आणि झेंडा पंच म्हणून सुदर्शन माने कारवे आणि सलीम मुलानी तोंडोली. निकाली पंच? निकाली पंच आमच्या यात्रा कमिटीतले निकाली पंच राहतील. आणि सदर मैदानामध्ये निकाल कशा प्रकारे असणार आहे? निकाल हा अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या मार्फतच होईल. अंतिम निकाल जो आहे तो अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांचाच राहील, ग्राह्य धरला जाईल. धन्यवाद.